नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी छान तयार झालेली आहे आणि आपण चाललेलो आहोत आता पप्पांच्या विसर्जनला. तुम्ही लास्ट आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की आपण पण आपल्या घरात पप्पांची स्थापना केलेली होती आणि विसर्जनसुद्धा झालं आपल्या पप्पांचं. तर ते सुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि आज इथे सार्वजनिक गणपतीसुद्धा बसवले जातात. म्हणजे इथे टेम्पलमध्ये सार्वजनिक गणपतीची स्थापना केली जाते. तर त्याचंच आज 11 दिवसांनी विसर्जन आहे. तर तिकडेच चाललेलो आहोत आपण. मी आपल्या चॅनलवरती अगोदर बाप्पांच्या विसर्जनाचे पण भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. ते टेक्सासमधले होते. तर तिथे सुद्धा ढोल पथक अँड लेझिम वगैरे सगळं असायचं. तर इथे तसे आहेत पथक, पण आज आता काय काय आहे ते आपण पाहायला जाणार आहोत. तर चला आता जाऊया. आम्ही पण आजच चाललेलो आहोत तिथे बाप्पांचं दर्शन घ्यायला. तर सुरू करूया. तर आता आपण 4 मिनिटामध्ये पोहोचेल. पण वेदर पाहू शकता तुम्ही कसं पूर्ण क्लाउडी झालेलं आहे, जसं की आता अंधार पडेल. आणि ॲक्च्युली आता लवकरच अंधार पडतो इथे. म्हणजे 8ला तर अंधारच होतो पूर्ण इथे आणि आज तर 7:45लाच होणार आहे. आता इथे हे ग्राउंड आहे. इथे पार्किंग आतमध्ये फर्स्ट टाइमच झालं आम्ही इथे पार्किंग करायला. आज एवढी गर्दी आहे. आज इथे पण फुल होईल मला वाटतं. ऑलमोस्ट झालं इथे पण फुल आहे ना. मंदिरात इथे आलेलं तोपर्यंत आरती सुरू झालेली होती आणि पहिलीच आरती चालू होती, त्यामुळे अगदी वेळेत आपण आलेलो आहोत. आपल्या बाप्पांची महाआरती झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे बाप्पांच्या मिरवणुकीची तयारी चालू झालेली आहे. ढोल ताशे लेझिम सगळं काही सुरू झालेलं आहे आणि एकदम मंगलमय वातावरण झालेलं आहे. टेम्पल दिसतंय तुम्हाला, तर त्या टेम्पलच्या बाहेरून पूर्ण बाप्पांची अशी मिरवणूक काढली जाते इथे. तर इथे हे प्रसाद वगैरे आहे आणि हा हॉल आहे जिथे बाप्पांचं इथे स्थापना केलेली. प्रसादामध्ये मोदक सुद्धा होते आणि आपण घेतल्यानंतर ते बॉक्स ॲक्च्युली प्रसादाचे संपलेले होते, ते आणतील आता नंतर दुसरे. आणि प्रसादामध्ये ते तुम्ही पाहू शकता बुंदीचा लाडू अँड भात आणि मोदक होते. चालू करा खावा. आपण मगाशी येत होतो तेव्हा तुम्ही पाहिलंच होतं की किती क्लाउडी झालेलं होतं आणि ते बाप्पांची मिरवणूक आता होत आलेली आहे आणि मध्येच पाऊस पण सुरू झाला इथे. आता आपण चाललेलो आहोत घरी आणि मध्येच बाप्पांच्या विसर्जनामध्येच पाऊस ॲक्च्युली सुरू झालेला होता आणि तो अजून कंटिन्यूच आहे. आपल्याला घरी जायला अजून 20 मिनिट लागतील. छान होता पूर्ण कार्यक्रम ना. हा ना, मस्त वाटलं. हा, आम्ही फर्स्ट टाइमच इथे अटेंड केले यावेळेस विसर्जन, पण छान होतं एकदम मस्त. डॅलस एवढं मोठं नाही आहे, पण बऱ्यापैकी तरी पण मोठी कम्युनिटी आहे इथे. हां, पार्किंगसाठी बघितलं जागा भेटते. ते हो ना. तर असा होता इथे गणपती विसर्जन सोहळा. ॲक्च्युली थोडंसं आपल्याला पोहोचायला लेट झालं. आपण जेव्हा तिथे पोहोचलेलो होतो तेव्हा आरती ऑलरेडी सुरू झालेली होती, त्यामुळे आरतीच्या अगोदर दर्शन वगैरे घ्यायचं असतं तिथे आणि त्यानंतर मग आरती वगैरे सुरू होते आणि आरतीनंतर मग गणपती बाप्पांची मिरवणूक वगैरे काढतात.
आणि विसर्जन ॲक्च्युली तुम्ही पाहिलं नसेल व्हिडिओमध्ये, कारण इथे विसर्जन नाहीत करत, ते प्रत्येक वर्षी तीच मूर्ती बसवतात. त्यामुळे विसर्जनच्या दिवशी फक्त ते गणपती बाप्पांची मिरवणूक काढतात मस्त वाजत गाजत. तुम्ही पाहिलंच असेल, ढोल ताशे होते, मस्त लेझिम होती आणि किती लोक आलेले होते. आम्ही फर्स्ट टाइमच इथे यावेळेस गेलेलो होतो बाप्पांच्या विसर्जनला. खूप छान होतं आणि पुढच्या वर्षी तीच मूर्ती असेल. बाप्पांची मूर्ती खूप सुंदर होती. तर अशा प्रकारे इथेच मी हा व्हिडिओ संपवते, कारण हा व्हिडिओ बाप्पांच्या विसर्जनचाच होता मेन. आणि भेटू लवकरच आता आपण नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुढे लवकरच आपल्या घराचे किंवा घराच्या प्रोसेसचा व्हिडिओ किंवा घर घेतानाची प्रोसेस वगैरे काय असते तर तो व्हिडिओ येणार आहे. तर असेच चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.